नमस्ते मैथले आहे स्वच्छ धुवून त्याच्या घ्यायच्या शिरा अशा काढून मग घ्यायचे खलबत्त्यामध्ये असे ठेसून असे बारीक ठेसून घ्यायचे थोडेसे नॉर्मल सगळे दोडके असे ठेसून घ्यायचे बारीक हे पूर्ण दोडके असे ठेसून घ्यायचे हे पूर्ण दोडके असे ठेसून घ्यायचे मीठ मिरची लसूण हे घ्यायचं सगळं बारीक करून अर्धा वाटी मी मूग डाळ भिजत घातली होती ती घ्यायची भिजून आणि टाकायची फोडणी। नमस्ते मैत्रिणींनो, मी करत आहे आज दोडक्याची चटणी। हे दोडके बाजारातून आणलेले आहे, स्वच्छ धुवून घेतले, अशा प्रकारे शिरा काढून घेतल्या वेळी चाकूनी आणि मस्त असे खलबत्त्यामध्ये ठेसून घ्यायचे आहे। पूर्ण हे बारीक करून घ्यायचे आहे। ताजी ताजी दोडक्याची चटणी खूप छान लागते, तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। तर दोडक्याच्या चटणीसाठी काय काय लागणार आहे मी तुम्हाला सांगते। इथं मी अर्धा टोमॅटो कापून घेतलेला आहे, थोडीशी कोथिंबीर कापून घेतलेली आहे, 5-7-8 पाकळ्या मी कढीपत्त्याचे पानं घेतलेले आहे, मिरची लसूण मीठ बारीक करून घेतलेले आहे, थोडंसं घेतलेलं आहे मीठ। आता मी कढई गरम करायला ठेवलेली आहे गॅसवरती, त्यामध्ये टाकते मी 2 चमचे तेल। तेल जास्त नाही टाकायचं, नाही तर खूप तेलकट होते ती चटणी। आणि अर्धा कप मुगाची डाळ इथं मी भिजून घेतलेली आहे। तेल झालेला गरम, तेल चांगलं कडकडीत गरम झालं, जिरे घ्यायचे टाकून, त्यात टाकायची कढीपत्त्याची पानं, मीठ मिरची वाटून घेतलेली, घ्यायचं असं तळून, त्यानंतर टाकायचं टोमॅटो। खूप सोपी आणि साधी चटणी आहे आणि खायला खूप छान लागते। त्यानंतर अर्धा चमचा हळद, मुगाची डाळ, त्याला पाणी वगैरे वापरायचं नाही मैत्रिणींनो, अशीच करायची, वाफेवरच शिजू द्यायची, तर ती चटणी छान लागते। डाळी भिजल्यामुळे ती वाफेमुळे मध्ये मऊ होऊन जाते। आता घालूया कोथिंबीर, मस्त असं खरपूस याला घेऊया भाजून। आता घेऊया हे सगळं दोडकं किसलेलं ठेसून, याला करूया मिक्स। खूप छान लागते ही, चपाती सोबत भाकरी सोबत पण छान लागते ही चटणी। एक 5 मिनिटं ठेवायचं याच्यावरती झाकण। हे बघा मैत्रिणींनो, आपली चटणी आता झालेली आहे। बघा बिना पाण्याची मस्त अशी खरपूस भाजली आहे, तेलही त्याला सुटलेलं आहे। हवं तर तुम्ही पाणी थोडंसं टाकू शकता। बघा मुगाची डाळ ती मस्त आता झालेली आहे। कमी गॅसवर झाकण ठेवून मस्त अशी शिजवायची। गॅस करते मी बंद। आता चटणी तुम्हाला ताटात घेऊन दाखवते। अशा पद्धतीने चटणी एकदा करून बघा, आणि जे दोडकं खात नाहीत ना, तेही गंगी किचन किंग ही रेसिपी बघितल्यानंतर आणि केल्यानंतर नक्कीच दोडकंही खातील। मस्त लोणचं घेतलं आहे, गरमागरम चपाती आणि चटणी। तर रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा मैत्रिणींनो। तोपर्यंत बाय बाय। हे बघा मैत्रिणींनो, कशी वाटती आहे दोडक्याची चमचमीत चटणी, त्यासोबत लोणचं आणि गरम गरम चपाती। जे दोडकं खात नाहीत ना,
तेही अशा पद्धतीने चटणी एकदा बनवून बघा, तेही नक्की खातील मैत्रिणींनो, विश्वास आहे माझा. गंगे किचन किंग ह्या रेसिपी बघत राहा आणि करत राहा. तोपर्यंत बाय बाय.